हॅलो फ्रेंड्स, MS एक्सेलमध्ये डेटा फिल्टरसाठी हाऊ टू क्रिएट डबल स्लायसर्स इन एक्सेल. त्यासाठी आपण आता इथे फर्स्ट डेटा ने सिलेक्ट करूया. फर्स्ट तुमचा हा डेटा आहे. सी ह्याला ऑल फर्स्ट सिलेक्ट डेटा, कंट्रोल T, select data, then press Ctrl T, convert to table format. Okay, then insert slicer. इथे दिसतंय insert slicer ऑप्शन. क्लिक हिअर. आणि आता तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे स्लायसर्स. सी मला रिजन वाईज अँड मोबाईल ब्रँड वाईज मी घेते. अकॉर्डिंग तुम्ही इथून ते ऑप्शन स्लायसर्स सिलेक्ट करा. डबल स्लायसर थ्रू डेटा इझिली फिल्टर करू शकता. सी आता हे तुमचे ते आले. इथे ऑप्शन आहे स्लायसर्स ऑप्शन म्हणून आलेलं आहे. सी इथे ऑप्शनमध्ये जायचं. त्याला मला कॉलम वाईज सेट करायचं आहे. इथे कॉलममध्ये जाऊन मी इथे किती माझे रिजन 4 रिजन आहेत, तर मी इथे 4 कॉलम सिलेक्ट करते. 4. सी त्यानंतर मी याला अरेंज करते इथे. दॅन मला आता मोबाईल ब्रँडचा इथे स्लायसरला अरेंज करायचं. इथे स्लायसर टूलमध्ये ऑप्शनच्या वरती इथे स्लायसर टूल आहे. तिथे मला माझे मोबाईल ब्रँड किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 आहे. तर मला इथे 8 कॉलम करायचे. दॅन ह्याला पण मी इथे अरेंज करते. मला रिजन वाईज पाहिजे. तुम्हाला मोबाईल ब्रँड वाईज पाहिजे. डेटा फिल्टरसाठी डबल स्लायसरचा यूज करून आपण इझिली डेटा फाइंड करू शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.